नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू 9th क्लास. Today we have study to Science Part 1, Chapter number 4, Measurement of Matter. Measurement of matter means द्रव्याचे मोजमाप. Today we have study to laws of chemical combination. Laws of chemical combination, रासायनिक संयोगाचे नियम. Can you recall? Page number 46. Can you recall? 3 क्वेश्चन दिलेले आहेत. ते 3 क्वेश्चन तुम्ही काय करायचे म्हणजे त्या ठिकाणी अभ्यासक्रमातून कमी केलेले. In the previous standard we have learned that compounds are formed by chemical combination. In the previous standard, we have learned that compounds are formed by chemical combination of elements. मागील वर्षी तुम्ही शिकला आहात की मूलद्रव्याच्या रासायनिक संयुगे तयार होतात. We have also learned that important principle of Dalton's atomic theory is that molecules of compound are formed by joining atoms of different elements. डाल्टनच्या अणुसिद्धांतामधील एक महत्त्वाचे तत्व म्हणजे पदार्थाचे वेगवेगळ्या मूलद्रव्याचे अणु एकमेकांना जोडले जाऊन संयोगाचा रेणू तयार होतो. लॉज ऑफ सेकंड पॉइंट, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, रासायनिक संयोगाचे नियम. द कंपोजिशन ऑफ अ सबस्टन्स चेंज ड्यूरिंग अ केमिकल चेंज. द कंपोजिशन ऑफ सबस्टन्स चेंज ड्यूरिंग द केमिकल चेंज. रासायनिक बदल होताना पदार्थाचे संघटन बदलते. द फंडामेंटल experiment in this regard were performed by scientists in 18th and 19th century. तर बघा, या संदर्भातील मूलभूत प्रयोग 18व्या आणि 19व्या शतकातील शास्त्रज्ञांनी मग त्या ठिकाणी काय केले, शास्त्रज्ञांनी प्रयोग केलेले आहेत. They measured accurately the substance used and formed. They measured accurately the substances used and formed. त्यांनी म्हणजे त्या ठिकाणी वापरलेल्या व तयार झालेल्या पदार्थांचे अचूक मोजमाप केले. While along this they measured the scientist Dalton, Thomson, Rutherford studied the structure of substances and the atom, thus discovered the laws of chemical combination. डाल्टन, थॉम्सन, रुदरफोर्ड या शास्त्रज्ञांनी पदार्थाच्या व अणूच्या संरचनेचा अभ्यास करून रासायनिक संयोगाचे नियम शोधून काढले. The scientists could then write the molecular formula of various compounds on the basis of Dalton's atomic theory and the laws of chemical combination. Here we shall verify the laws of chemical combination by means known as molecular formulae. या ठिकाणी बघा, या शास्त्रज्ञांनी पदार्थाच्या व अणूच्या संरचनेचा अभ्यास करून रासायनिक संयोगाचे नियम शोधून काढले. डाल्टनचा अणुसिद्धांत व रासायनिक संयोगाचे नियमांच्या आधारे विविध संयोगांची रेणूसूत्रे लिहिली. आता ट्राय धिस नेक्स्ट पॉइंट ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. पेज नंबर 46. ॲपरेटस कोनिकल फ्लास्क means शंकुपात्र.
टेस्ट ट्यूब परीक्षा नळी, बॅलन्स तराजू एक्सेट्रा. केमिकल्स बघा, कॅल्शियम क्लोराईड CaCl2 मॉलिक्युलर फॉर्म्युले पण दिलेले आहेत. सोडियम सल्फेट Na2SO4, कॅल्शियम ऑक्साईड CaO, वॉटर H2O. ॲक्टिव्हिटी नंबर 1, टेक 56 ग्रॅम कॅल्शियम क्लोराईड in a large conical flask and put 18 gram water in it. Observe what happens. Measure the mass of substance formed. तर एका त्या ठिकाणी कोनिकल फ्लास्कमध्ये 56 ग्रॅम काय घ्यायचं आहे, कॅल्शियम ऑक्साईड आणि त्याच्यामध्ये 18 ग्रॅम पाणी घालायचं आहे. आणि मेजरचं काय म्हणजे मेजर ऑफ मास ऑफ सबस्टन्स म्हणजे त्या पदार्थाचं वेट करायचं आहे, म्हणजे वजन करायचं आहे. व्हॉट सिमिलरली डू यू फाइंड, राईट युअर इन्फरन्स. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला बघा काय साधर्म्य दिसते आणि अनुमान लिहा. पेज नंबर 47वर बघा डायग्रॅम दाखवलेली आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 2 ॲक्टिव्हिटी नंबरची डायग्रॅम पेज नंबर 47वर आहे. टेक अ सोल्युशन ऑफ कॅल्शियम क्लोराईड इन अ कोनिकल फ्लास्क अँड अ सोल्युशन ऑफ सोडियम सल्फेट इन अ टेस्ट ट्यूब. तर एका कोनिकल फ्लास्कमध्ये काय घ्यायचं आहे, कॅल्शियम क्लोराईड घ्यायचं आहे आणि टेस्ट ट्यूबमध्ये सोडियम सल्फेट घ्यायचं आहे. टाय अ थ्रेड टू द टेस्ट ट्यूब, इन्सर्ट इन द कोनिकल फ्लास्क. त्या टेस्ट ट्यूबला दोऱ्याने बांधायचं आणि ती कोनिकल फ्लास्कमध्ये सोडायची. सील द कोनिकल फ्लास्क विथ ॲन एअरटाईट रबर कॉर्क. आणि ते शंकुपात्र आहे ते रबरी गुजाने घट्ट पॅक करायचं आहे. वेट द कोनिकल फ्लास्क युजिंग बॅलन्स. आणि त्या कोनिकल परीक्षानळी आतमध्ये ठेवलेल्या कोनिकल फ्लास्क काय करायचं आहे, वेट म्हणजे वजन करायचं आहे. नाऊ टिल द कोनिकल फ्लास्क सो दॅट द सोल्युशन इन द टेस्ट ट्यूब गेट्स प्युअर्ड इन द कोनिकल फ्लास्क. नंतर काय करायचं आहे, त्या परीक्षा नळीतील द्रावण कोनिकल फ्लास्कमध्ये ओतायचं आहे आणि नंतर सुद्धा ते कोनिकल फ्लास्कचं वेट करायचं आहे. पेज नंबर 47वर बघा व्हेरिफिकेशन ऑफ लॉ ऑफ द केमिकल कॉम्बिनेशन. म्हणजे त्या ठिकाणी रासायनिक संयोगाच्या नियमांची पडताळणी. तर या ठिकाणी सोल्युशन ऑफ कॅल्शियम क्लोराईड कोनिकल फ्लास्कमध्ये घेतलेलं आहे CaCl2 आणि टेस्ट ट्यूबमध्ये सोल्युशन ऑफ सोडियम सल्फेट. तर रिॲक्शन झाल्यानंतर बघा त्या ठिकाणी सोडियम क्लोराईडचं सोल्युशन तयार होतं आणि व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ कॅल्शियम सल्फेट म्हणजे पांढऱ्या रंगाचा अवक्षेप तयार होतो आणि सोडियम क्लोराईडचं द्रावण तयार होतं. त्या ठिकाणी वेट दाखवलेलं आहे बघा 300.23 ग्रॅम. इकडं दोन्ही ठिकाणी वेट केलेलं आहे 300.23 ग्रॅम. तर याच्यावरून लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर द्रव्य अक्षयतेचा नियम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर द्रव्य अक्षयतेचा नियम. इन द अबव ॲक्टिव्हिटीज द मास ऑफ द ओरिजिनल मॅटर, द मॅटर ऑफ द मॅटर न्यूली फाउंड ॲज अ रिझल्ट ऑफ द केमिकल चेंज आर इक्वल. म्हणजे वरील ॲक्टिव्हिटीमध्ये बघा वरील ॲक्टिव्हिटीमध्ये मूळ द्रव्याचे वजन आणि रासायनिक बदलाने तयार झालेल्या द्रव्याचे वजन सारखेच असते. इन 1785 द फ्रेंच सायंटिस्ट Antoine Lavoisier inferred from the research that there is no rise or drop in the weight of the matter during a chemical reaction. In a chemical reaction,
law of conservation of matter. In a chemical reaction, the total weight of the reactants is same as the total weight of products. Reactants means अभिक्रियाकारके, products means उत्पादिते. म्हणजे रासायनिक अभिक्रिया होताना एकूण अभिक्रियाकारकांचे वजन आणि एकूण उत्पादितांचे वजन हे काय असते, सारखेच असते. लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर ब्लॅकबोर्डवर पण लिहिलेलं आहे, तुम्ही घ्या. इन अ केमिकल रिॲक्शन द टोटल वेट ऑफ द रिॲक्टंट्स इज सेम ॲज द टोटल वेट ऑफ प्रॉडक्ट्स formed due to chemical reaction, and this is called the law of conservation of matter. तर बघा 1785 मध्ये अनतवान लॅवेझे या फ्रेंच शास्त्रज्ञाने संशोधन केलं आणि निष्कर्ष काढला की रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याच्या वजनात वाढ किंवा घट होत नाही. तर लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर म्हणजे रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रियाकारकांचे एकूण वजन आणि रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादितांचे वजन हे काय असते, सारखेच असते. दिस इज नोन एज लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. सेकंड नेक्स्ट पॉइंट, लॉज ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. लॉज ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन, द proportion by weight of constituent elements in the various samples of compound is fixed. संयुगाच्या विविध नमुन्यातील घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण नेहमी स्थिर असते. In 1794 the French scientist J.L. Proust stated the laws of constant proportion. म्हणजे 1794 मध्ये फ्रेंच शास्त्रज्ञ J.L. Proust या शास्त्रज्ञांनी लॉज ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन म्हणजे स्थिर प्रमाणाचा सिद्धांत मांडला. The proportion by weight of constituent elements in the various samples of compound is fixed. म्हणजे संयुगाच्या विविध नमुन्यामधील घटक मूलद्रव्यांचे प्रमाण नेहमी स्थिर असते. फॉर एक्झाम्पल, द proportion by weight of hydrogen and oxygen in water is 1:8. म्हणजे पाण्यातील हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं प्रमाण किती असतं, 1:8 असतं. दिस मीन्स that 9 gram water is formed by chemical combination of 1 gram hydrogen and 8 gram oxygen. जर 9 ग्रॅम पाणी जर घेतलं तर त्याच्यामध्ये 1 ग्रॅम हायड्रोजन असतं आणि 8 ग्रॅम ऑक्सिजन असतं. सिमिलरली द proportion by weight of carbon and oxygen in carbon dioxide. त्याचप्रमाणे कार्बन आणि ऑक्सिजन यांचं प्रमाण घेऊन कार्बन डायऑक्साईड तयार होतं, ते किती असतं, 3:8. For example, in 44 gram of carbon dioxide, there is 12 gram of carbon and 32 gram oxygen. So that proportion by weight of carbon and oxygen is 3:8. 44 ग्रॅम जर कार्बन डायऑक्साईड घेतलं तर त्याच्यामध्ये 12 ग्रॅम कार्बन असतं आणि 32 ग्रॅम ऑक्सिजन असतं. आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये त्यांचं प्रमाण किती असतं, 3:8. पेज नंबर 47, ॲन इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. या ठिकाणी परिचय शास्त्रज्ञाचा या ठिकाणी दिलेला आहे. पेज नंबर 47, ॲन इंट्रोडक्शन इन शास्त्रज्ञाचा. सायंटिस्ट हा भाग अभ्यासक्रमातून कमी केलेला आहे. या ठिकाणी डेफिनेशन दिलेलं आहे, ब्लॅकबोर्डवर लिहिलेलं आहे. त्या डेफिनेशन लिहून काढायच्या. पेज नंबर 47 वर डायग्राम दिलेले आहे. 4.1 ती पण डायग्राम काढायच्या आहे.
टेस्ट एक मी सोडवायला दिली होती. 3-4 विद्यार्थ्यांनी ती टेस्ट सोडवली आहे. ती टेस्ट सगळ्यांनी सोडवायची आहे. एक्झरसाईज सोडवायला सांगितले होते. चॅप्टर नंबर 1, 2, 3 हे पण कोणी सोडवून दाखवलेले नाही. शाळा सुरू झाल्यानंतर ते सर्व पाहिलं जाणार आहे. सर्वांनी अभ्यास करायचा आहे, व्हिडिओ पाहायचा आहे. काही अडचण असेल तर फोन करून विचारा. थँक्यू.